भगवान विष्णू आणि भगवान शिव यांच्या तीन कथा. विष्णू आणि शिव यांच्याबद्दल पुराणातील तीन मनोरंजन कथा आहेत. जेव्हा विष्णू शिवांचे घर बळकावतो, जेव्हा विष्णूने शिवाला वाचवले आणि शेवटी विष्णूंची शिवाप्रती हृदयस्पर्शी भक्ती. शिवा आणि विष्णू. बद्रीनाथाची दंतकथा. बद्रीनाथविषयी एक दंतकथा आहे जिथे शिव आणि पार्वती राहिले होते. हे हिमालयात सुमारे 10 फूट उंचीवर एक भव्य ठिकाण आहे. एके दिवशी नारद मुनी विष्णूकडे गेले आणि म्हणाले, तुम्ही मानवतेसाठी एक वाईट उदाहरण आहात. पूर्ण वेळ तुम्ही फक्त आधी शेषावर पडलेले असता आणि तुमची पत्नी लक्ष्मी ती तुमची सतत सेवा करत असते आणि ती देखील गरजेपेक्षा जास्त. तुम्ही पृथ्वीवर इतर जीवांसाठी आदर्श उपकरण नाही आहात. जीवनसृष्टीतील एक जीवासाठी काही तुम्ही उपयुक्त केले पाहिजे. या ठिकाणातून सुटण्यासाठी आणि स्वतःच्या उन्नतीसाठी विष्णू खाली हिमालयात आले आणि त्यांची साधना करण्यासाठी योग्य जागा शोधू लागले. त्यांना बद्रीनाथ सापडले, एक सुंदर असे घर ज्यात सर्व काही होते. त्यांना हवे होते तसेच त्यांची साधना करण्यासाठी उत्तम जागा होती. त्यांना तिथे घर सापडले आणि ते दार उघडून आत गेले. पण नंतर त्यांना कळले की हे तर शिवांचे निवासस्थान आहे आणि तो माणूस भयंकर आहे. जर त्याला राग आला तर तो अशा प्रकारचा आहे की तो तुमच्याबरोबर स्वतःच देखील गळा कापून टाकेल. खूपच भयंकर माणूस आहे. तर विष्णूने एका लहान मुलाचे रूप घेतले आणि घरासमोर बसला. शिवाने पार्वती जे फिरायला गेले होते घरी परत आले. तेव्हा त्यांच्या घरासमोर एक लहान बाळ रडत होते. या लहान मुलाला इतके रडताना पाहून पार्वतीची ममता जागी झाली आणि त्या मुलाजवळ जाऊन त्याला जवळ घ्यावे असे तिला वाटले होते. शिवाने तिला अडवले आणि म्हणाले, त्या मुलाला हात लावू नकोस. त्यावर पार्वतीने प्रत्युत्तर दिले, किती कठोर आहात तुम्ही. तुम्ही असे कसे म्हणू शकता. शिव म्हणाले, हे चांगले मूल नाही. ते आपल्या दारी स्वतःहून कसे आले. आजूबाजूला कोणीच नाही. बर्फामध्ये त्याच्या आईवडिलांच्या पायाचे ठसे नाहीत. हे मूल नाही. पण पार्वती म्हणाली, ते काही नाही. माझ्यातली आई या मुलाला असे सोडू शकत नाही आणि ती मुलाला घरात घेऊन गेली. ते मूल तिच्या मांडीवर बसून खूप आनंदी होते. शिवाकडे आनंदाने पाहत होते. शिवाला याचे परिणाम माहीत होते, पण तो म्हणाला, पाहूया काय होतंय ते. पार्वतीने मुलाचे सांत्वन केले आणि त्याला खाऊ घातले. त्याला घरात सोडले आणि शिवासोबत जवळच्या गरम पाण्याच्या झऱ्यावर आंघोळीला गेली. जेव्हा ते परत आले तेव्हा त्यांना दार आतून बंद दिसले. पार्वतीने हैराणी झाली. दरवाजा कोणी बंद केला. शिवाला म्हणाला, मी तुला सांगितले होते मुलाला उचलू नकोस. तू मुलाला घरात घेऊन आलीस आणि आता त्याने दार बंद करून घेतले आहे. पार्वती म्हणाली, आता आपण काय करायचे. शिवाकडे 2 पर्याय होते. एक म्हणजे त्याच्या समोरील सर्व काही जाळून टाकायचे. दुसरा म्हणजे दुसऱ्या रस्त्याने निघून जायचे. तर तो म्हणाले, चल दुसरीकडे कुठेतरी जाऊ, कारण हे तुझे प्रिय मूल आहे. मी त्याला हात लावू शकत नाही. अशा प्रकारे शिवाने स्वतःचे घर गमावले आणि शिव आणि पार्वती स्वतःच्या देशात म्हणजेच परदेशी बनले. ते आजूबाजूच्या परिसरात फिरले, राहण्यासाठी आदर्श जागेचा शोध आणि शेवटी केदारनाथमध्ये स्थायिक झाले. तुम्ही विचाराल, त्याला हे माहीत नव्हते का. तुम्हाला खूप गोष्टी माहीत असतात, पण तरीही तुम्ही त्या होऊ देता. जेव्हा विष्णू शिवाला वाचवतो आणि पुराणात अशा अनेक कथा आहेत ज्या एखाद्याच्या तळमळीला शिवांची असीम करुणेचा आणि लहान मुलासारख्या प्रतिसादाचे वर्णन करतात. एकदा एक असुर होता ज्याचे नाव होते गजेंद्र. गजेंद्रने खूप तप केले आणि शिवाकडून वरदान मिळवले की जेव्हा तो बोलवेल तेव्हा शिव त्याच्या सोबत असेल. गजेंद्र त्याला जीवनातल्या प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी शिवाला बोलवत आहे हे पाहिल्यानंतर नारद मुनी, तिन्ही लोकात संचार करणे सर्वात खोडकर ऋषी, त्यांनी गजेंद्रची खोडी केली.
त्यांनी गजेंद्रला सांगितले की तू शिवाला सारखे काय बोलावत आहेस? तो तुझ्या प्रत्येक हाकेला प्रतिसाद देत आहे का? तू त्याला तुझ्या आतमध्ये प्रवेश करून आणि तिथेच थांबायला का सांगत नाहीयेस, जेणेकरून तो सदैव तुझ्या सोबतच राहील? गजेंद्रला ही कल्पना चांगली वाटली आणि त्या प्रकारे त्याने शिवाची आराधना चालू केली. जेव्हा शिव त्यावर प्रसन्न झाला, तो म्हणाला, तू माझ्या आतमध्ये राहिले पाहिजे. तू इतर कुठेही गेले नाही पाहिजे. शिव लहान मुलासारख्या भोळेपणामुळे गजेंद्रच्या आत लिंगाच्या रूपात गेला आणि तिथेच थांबला. पुष्कळ वेळानंतर संपूर्ण विश्वाला शिवांची आठवण यायला लागली. कुणालाच माहीत नव्हते तो कुठे आहे. सगळे देव पण गण शिवाला शोधू लागले. खूप शोधल्यानंतर जेव्हा कोणालाही कळले नाही की तो कुठे आहे, ते या समस्येचे समाधान शोधण्यासाठी विष्णूकडे गेले. विष्णूने परिस्थितीकडे पाहिले आणि म्हणाले, तो गजेंद्रमध्ये आहे. नंतर देवाने विचारले की त्याला गजेंद्रातून बाहेर कसे काढायचे, कारण गजेंद्र शिवाला त्याच्या आत समावून अमर झाला होता. नेहमीप्रमाणे विष्णूला एक योग्य युक्ती सुचली. सगळे देव शिवांच्या भक्ताचा वेश घालून गजेंद्रच्या राज्यात आले आणि शिवांची स्तुती खूप भक्तिभावाने करू लागले. गजेंद्र शिवाचा मोठा भक्त असल्याने त्याने या लोकांना राजसभेत येण्यासाठी, गाण्यासाठी आणि नाचण्यासाठी आमंत्रित केले. देवाचा हा समूह जे शिवांच्या भक्तांसारखे तयार झाले होते, ते खूप मोठ्या भावाने, मोठ्या भक्तीने शिवासाठी जाऊ लागले आणि आराधना करू लागले आणि नाचू लागले. शिव जो गजेंद्रच्या आत बसलेला होता, तो स्वतःला थांबवू शकला नाही आणि त्यांना प्रतिसाद द्यावा लागला. त्याने गजेंद्रचे तुकडे केले आणि त्याच्या आतून बाहेर आला. विष्णूंची शिवासाठी भक्ती, शिवांची आराधना देव आणि राक्षस दोघेही करायचे. देव आणि असुर, सर्वात वरच्या आणि सर्वात खालच्या स्तरावर सर्वांसाठी ते पूजनीय होते. विष्णू स्वतः त्यांची आराधना करायचा. एक अतिशय सुंदर कथा आहे ज्यात विष्णू असा शिवांचा भक्त होता ज्याचे वर्णन आहे. एकदा विष्णूने शिवाला वचन दिले की तो 108 कमळ शिवाला अर्पण करेल. तो कमळाच्या शोधात गेला आणि संपूर्ण जगभर शोधून त्याला फक्त 1007 कमळ सापडले. एक कमी होते. तो त्याला आणि सर्व शिवांच्या समोर ठेवले. शिवाने त्याचे डोळे उघडले नाही. त्याने फक्त स्मित हास्य केले, कारण एक कमी आहे. तेव्हा विष्णू म्हणाले, मी कमळ नयन म्हणून पण ओळखला जातो, म्हणजे कमळासारखा डोळ्याचा देव आहे. माझे डोळे कमळाच्या फुलासारखे इतके सुंदर आहेत, तर मी माझा एक डोळा अर्पण करेन. आणि त्यांनी लगेच त्याचा उजवा डोळा काढला आणि लिंगावर ठेवला. अशा प्रकारच्या अर्पणाने प्रसन्न होऊन शिवाने विष्णूला सुप्रसिद्ध सुदर्शन चक्र दिले. मंडळी, कथा कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.